नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव पूजा। तर मित्रांनो, मी कोणत्याही गावाला त्या ठिकाणी गेलो असता तर त्या प्रत्येक गावातील कमीत कमी 2-4 जण का मला त्या ठिकाणी ओळखतात। हालाकी मी त्यांना पाहिलेलं नसतं, पण ते मला सांगतात की आम्ही तुम्हाला ओळखतो। तर बरेच जण या ठिकाणी म्हणतील की तुम्ही त्यांना पाहिलेले नसतात, मग तुम्हाला ते कसं काय ओळखतात। तर मित्रांनो, माझी ही ओळख या सोशल मीडियाने करून दिलेली आहे। मग इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा युट्यूब असो किंवा व्हॉट्सअप असो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझे जेही सामाजिक कार्य असो, हे सामाजिक कार्य मी या सोशल मीडियावर टाकत असतो। आणि कुठेतरी या सोशल मीडियाने एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची ओळख गल्लीपासून दिल्लीपर्यंत या ठिकाणी करून दिलेली आहे। तर ही ताकद सोशल मीडियाची आहे। याच सोशल मीडियाच्या माध्यमातून मी अनेक लोकांच्या अडीअडचणी दूर या ठिकाणी केलेल्या आहे। कारण जेवढी दखल कागदोपत्री करणं गरजेचं आहे, पण जेवढी दखल कागदोपत्रीनं न होता तेवढी दखल या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी होते। आणि कुठेतरी ही सोशल मीडिया गोर गरीब शोषित वंचिताचा आवाज या ठिकाणी बनलेला आहे। अनेक जणांना झिरो पासून हिरो करण्याचं काम या सोशल मीडियाने केलेलं आहे। अनेक जण रातोरात या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टार झालेले आहे। अनेक जण या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायामध्ये प्रगती करत आहे। आज याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे प्रोडक्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे। ही ताकद सोशल मीडियाची आहे। मित्रांनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सावखेड ते करंजखेड या रस्त्यासाठी आम्ही एक आंदोलन केलं होतं की पावसाळ्यामध्ये खूप मोठमोठाले या रस्त्याने खड्डे पडले असतात, तर या पावसाच्या तुंबलेल्या पाण्यामध्ये आम्ही लोटंगण घालून आंघोळ घालून आंदोलन त्या ठिकाणी केले होते। आणि हे आंदोलन मी सोशल मीडियावर टाकले असता हे आंदोलन या सोशल मीडियावरील हे व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं। आणि याच व्हिडिओची दखल घेऊन अनेक न्यूज चॅनल वाल्यांनी ती बातमी प्रसारित केली। आणि अखेर आज या सावखेड ते करंजखेड या रस्त्याचं काम टकाटक त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर आपल्या भंडारवाडी या गावाचा घाट क्षेत्रातील भंडारवाडीतील मला वाटतं 40 वर्षापासून तिथल्या लोकांची अडचण होती। अनेक मुलं पावसाळ्यामध्ये शाळेमध्ये येताना त्यांना अडचणी येत होत्या। अनेक जणांचा मृत्यू त्या रस्त्याने वापरताना झाला। आणि या रस्त्याची अडचण तिथल्या नागरिकांनी मला सांगितली की तुम्ही आमची अडचण त्या ठिकाणी दूर करू शकता आणि तुम्ही आमच्या त्या भंडारवाडीच्या रस्त्याला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी या। मित्रांनो, आम्ही आणि आमचे मित्रमंडळी त्या भंडारवाडीच्या रस्त्याला त्या ठिकाणी गेले। अनेक महिला मंडळ, नागरिक, पुरुष, लहान मुलं त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या ठिकाणी उभे राहिले। आम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी केले, आंदोलन त्या ठिकाणी केले। आणि तेच आंदोलन मी सोशल मीडियावर टाकले असता याची दखल घेऊन आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार सौ संजनाताई जाधव यांनी तो रस्ता त्या ठिकाणी मार्गी लावला। त्यानंतर मी साखरवेल ते करंजखेड या रस्त्यासाठी 4.5 दिवस उपोषणाला त्या ठिकाणी बसलो होतो। आणि या उपोषणाची दखल अनेक जणांनी त्या ठिकाणी घेतली। माझे ते उपोषणाचे व्हिडिओ अनेक जणांनी स्टेटसला ठेवले, सोशल मीडियावर त्या ठिकाणी टाकले। आणि कुठेतरी माझ्या आंदोलनाला अनेक राजकीय पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली। आणि मी एक माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्या ठिकाणी माझी वाढली। आणि याला एकमेव कारण फक्त ही सोशल मीडिया आहे। आणि अखेर या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी मला वाटतं 10.5 कोटी रुपये मंजूर त्या ठिकाणी झालेला आहे। तर ही ताकद सोशल मीडियाची आहे। त्यानंतर पावसाळ्यामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तर या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचे वावर त्या ठिकाणी खवळून गेले। अनेक शेतकऱ्यांचे कपाशी, मका त्या ठिकाणी खराब झाले होते, वाहून त्या ठिकाणी गेले होते। आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या स्थळी भेट त्या ठिकाणी दिली आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले असता ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब असो किंवा आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार सौ संजनाताई जाधव यांनी आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी यांनी या पुढाऱ्यांनी भेट त्या ठिकाणी दिली। तर ही आम्ही कुठे फिरलो ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे चर्चा त्या ठिकाणी होते। त्यानंतर आता जो गारपीट
झाली, जो पाऊस त्या ठिकाणी पडला, जे वारं वावदन त्या ठिकाणी होतं, या वाऱ्या वावदांमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान त्या ठिकाणी झाले. त्यांचे गहू त्या ठिकाणी जमीनदोस्त झाले, कांदा खराब त्या ठिकाणी झाला, अनेक जणांचा हरभरा मक्का त्या ठिकाणी आडवी पडली आणि आम्ही सोशल मीडियावर याचे व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले आणि कुठेतरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. तर ही ताकद सोशल मीडियामध्ये आहे. आज एक माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याची ओळख जर कोण करून या ठिकाणी दिलेली असेल तर या सोशल मीडियाने करून दिलेली आहे. आम्ही बरेच जण मला या ठिकाणी म्हणतात की तुम्ही राजकारण करत असताना काही राजकीय जे निवडून आलेले लोकांपेक्षा बऱ्यापैकी लोक तुम्हाला त्या ठिकाणी ओळखतात. तर मित्रांनो, माझी ओळख निर्माण करण्याचं कारण फक्त ही सोशल मीडिया आहे आणि अनेक राजकीय पुढारी निवडणुकीच्या टायमाला आम्हाला त्या ठिकाणी आग्रह करतात की तुम्ही आमचं काम त्या ठिकाणी करावे. पण मित्रांनो, त्यांनाही या ठिकाणी कळतं की यांची कुठेतरी सामाजिक कार्याची दखल प्रशासन त्या ठिकाणी घेते. यांचं सामाजिक कार्य चांगलं आहे आणि यांनी अनेक लोकांच्या अडीअडचणी दूर त्या ठिकाणी केलेल्या आहे आणि यांची आपल्या तालुक्यात जिल्ह्यात चांगलीपैकी ओळख आहे आणि याच ओळखीचा फायदा घेण्यासाठी अनेक राजकीय पुढारी आमच्यासोबत संपर्क त्या ठिकाणी साधतात. तर ही ओळख सहजासहजी या ठिकाणी मिळत नाही. ही ओळख आमची जर कोणी निर्माण करून दिलेली असेल तर या सोशल मीडियाने करून दिलेली आहे. तर एक या सोशल मीडियाविषयी मला एक खंत या ठिकाणी वाटत आहे की सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे की आपले विठ्ठल कांगणे सर यांची इंस्टाग्राम आयडी या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. तर मी ज्यांनीही ही आयडी बंद करण्यासाठी प्रवृत्त केला असेल मी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो व इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप यांना सांगू इच्छितो की आपलं हे माध्यम हा आपला सोशल मीडिया एक गोरगरिबाचा आवाज या ठिकाणी बनलेला आहे. कारण आतापर्यंत या न्यूज चॅनलवर ठराविक लोकांच्याच बातमी त्या ठिकाणी प्रसारित होत होत्या, पण आज गोर गरीब शोषित वंचित माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची ओळख निर्माण करण्यासाठी एकमेव कारण ही सोशल मीडिया या ठिकाणी बनत आहे. मग आपले गेवराईचे सरपंच मंगेश साबळे यांच्या अनेक आंदोलनं हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतात. त्यानंतर आपले शेतकरी पुत्र रविराज साबळे यांचेही जे राजकीय पुढाऱ्यांची ते निर्भीडपणे पोलखोल करतात, तर ही पोलखोल ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांसमोर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. तर कुठेतरी इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप हे सोशल मीडियाने या ठिकाणी कोणतेही राजकीय मतभेद न करता, कोणत्याही राजकीय पुढारीच्या भूलथापेला बळी न पडता, न डगमगता आपण अशा जे तळागाळातील लोक या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे अशा लोकांचा आवाज आपण लोकांपर्यंत पोहोचू द्यावा, जेणेकरून गोर गरीब शोषितांचा न्याय त्या ठिकाणी मिळेल. मग आमचे दीपक केदार असो किंवा वंचित बहुजन आघाडी असो, हे जे महापुरुषांचे विचार या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांसमोर मांडतात. कारण या न्यूज चॅनल बऱ्यापैकी या ठराविक राजकीय लोकांच्या असल्यामुळे ते त्यांच्याच बातमी त्या ठिकाणी दाखवतात आणि कुठेतरी गोर गरीबावर जो अन्याय अत्याचार होतो किंवा एखाद्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी हे न्यूज चॅनलवाले बातमी त्या ठिकाणी दाखवत नाही. ही बातमी हे त्यांचं कार्य या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांसमोर पोहोचतं. तर मी या सोशल मीडियाला विनंती करतो की आपण मतभेद न करता जे गोर गरिबांचा आवाज उठवण्याचे छोटे मोठे राजकारणी लोक महापुरुषांचे विचार या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडतात, तर अशा लोकांना आपण सहकार्य त्या ठिकाणी करावे की आपण कोणाच्याही भूलथापेला बळी पडून त्यांच्या आयडी बंद या ठिकाणी करू नये, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आणि विठ्ठल कांगणे सर यांची जी आयडी बंद झालेली आहे ती आयडी पुन्हा त्या ठिकाणी चालू करून द्यावी अशी मी या सोशल मीडियाला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअपला या ठिकाणी करतो.